गुड मॉर्निंग मैत्रिणींना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज पुन्हा एकदा माझ्या सुट्टीचा दिवस आणि आपल्या नवीन ब्लॉगचा दिवस आहे. आणि आज मी काय काय करणार आहे दिवसभर हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज आधी काय करते ते मी तुम्हाला दाखवते. आदू ये. हाय. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा, आंघोळ बिंघोळ करून आलाय आत्ताच आंघोळ करून आलं. जा पावडर लाव जरा फ्रेश हो. आणि चला आता मी तुम्हाला दाखवते की मी आज नाश्त्याला काय बनवलं. ठीक आहे, चला व्हिडिओ कंटिन्यू करा. इथे असे मी पोटॅटोज बॉईल केलेले आहेत. आता हे मी सोलणार आहे बटाटे. आणि मी आज बटाट्याचे पराठे बनवते आहे ना. तर बघा ही रेसिपी संपूर्ण. सगळ्यात आधी बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. बटाटे उकडून थंड करून मग त्याच्या साली काढायच्यात, कारण की थंड झाल्यावरती आहे ना बटाटा असा चिकट होत नाही. गरम गरम बटाटा जर तुम्ही स्मॅश केला ना तर तो चिकट असा त्याचा लगदा होतो. म्हणून बटाटे उकडून थंड करून मग त्याच्या साली काढायच्यात. आणि मी आज कुकरमध्ये न उकडता मी पातेल्यात ते बटाटे उकडून घेतलेले आहेत. कुकरमध्ये पण तुम्ही उकडू शकता, पण मी पातेल्यात उकडले कारण की मला अंदाज कळावा, गिचका होऊ नये म्हणून. तर आता माझे बटाटे सोलून झालेले आहेत. आता मी ह्या बटाट्याच्या फोडी करणार आहे. तर अशा सुरीने बारीक फोडी करून घ्यायच्यात. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर तुम्ही त्या स्मॅशरने ते बटाटे चांगले स्मॅश करून घ्या. माझ्याकडे पण स्मॅशर आहे, पण मला असे बटाटे फोडी करून मग ते बारीक चॉप करून त्याचे पराठे आवडतात. म्हणजे ते बटाटे दाताखाली आले ना की मग त्याची चव एकदम छान लागते. तर असं मी सुरीने हे बारीक चॉपिंग करून घेतले पोटॅटोज. आता ही वेगळी पद्धत आहे पराठा बनवायची. तर त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 4 चमचे भरून पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात आपल्या चवीनुसार मीठ, मसाला, हळद हे सगळं टाकायचं आहे. तर आता मी इथे मसाला टाकला आहे. त्यानंतर मी मीठ घालते आहे. त्यानंतर मी हळद घालणार आहे चवीनुसार. हळद घातल्यानंतर इथे मी गरम मसाला घालणार आहे थोडासा. आणि हे सगळं मिश्रण पाण्यामध्ये ढवळून घेणार आहे. आता हे मिश्रणाची आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे कढई ठेवली आहे मी गॅसवरती. त्यात मी 2 चमचे तेल घालणार आहे. आणि त्यामध्ये मी घालणार आहे हे मसाल्याचं मिश्रण जे पाण्यात आपण मिक्स करून घेतलं आहे. आता त्याला हळूहळू अशी उकळी येईल. फुल गॅस नाही करायचं, नाहीतर ठसका उधळतो त्याचा. म्हणून बारीक गॅसवरच हे असं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. ते 1-5 मिनटं पण नाही लागत, त्यापेक्षा कमी वेळ लागतो ते शिजतं. त्यानंतर बटाट्यात जे फोडी करून घेतलेले आहेत तो त्या मिश्रणात घालायचा आहे. आणि चांगला तो फ्राय करून घ्यायचा आहे त्या मिश्रणामध्ये मसाल्याच्या. चांगला तो दाबून तो मिक्स करून घेते आहे मी, कारण की मी स्मॅशर वापरत नाही आहे ना, म्हणून त्याच्या आतपर्यंत सगळा मसाला हा गेला पाहिजे. बघा असं मी प्रेस करून मग मी त्यात मसाला मुरवते. हा आता आपलं मिश्रण रेडी झाले पराठ्याचं. तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. हे मिश्रण पण गरम आपल्याला स्टफिंग नाही करायचं आहे. आपल्याला हा म्हणजे जो सारण बनवलेलं आहे बटाट्याचं पराठ्यासाठी, तर ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आणि ते थंड करून घ्यायचं. हे मी आता थंड करून घेतलेलं आहे. आता याचे आपण पराठे बनवूया. इथे पिठी घेतलेली आहे पराठ्याला लावायला, कणिक घेतलेलं आहे मळून. त्यानंतर सारण घेतलेलं आहे, तेल लागणार आहे आपल्याला. इथे पोळपाट लाटणं घेतलेलं आहे. तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती. आता त्या तव्याची मी फ्लेम हाय ठेवली आहे, दिसत असेल तुम्हाला, कारण की तव्यावरती थोडं पाणी मी धुवून घेतलं आहे तो आत्ताच. आणि इथे भांडं ठेवलं आहे ज्यात टिश्यू पेपर घेतलेत पराठे ठेवायला. चला तर मग आता मी तुम्हाला एक पराठा लाटून दाखवते. पराठा लाटण्यासाठी कणिकमधला एक गोळा काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हाताला तेल लावून एक गोळा काढून घेते आहे. हे बघा, एवढा असा छोटासा गोळा मी काढून घेतला आहे. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही स्टफिंग भरू शकता. मला असं इझी वाटतं म्हणून मी असं स्टफिंग भरते. तर एक वाटी बनवून घेतली आहे मी त्या कणकेच्या गोळ्याची. त्यात मी आता चमच्याने थोडंसं सारण भरणार आहे. तुम्ही एवढं पण भरू शकता, यापेक्षा थोडंसं जास्त पण भरू शकता. तर मी जास्त भरणार आहे, कारण की जेव्हा आपण पराठा लाटतो ना त्यातनं थोडं सारण बाहेर येतं ना, तर ते असं क्रिस्पी भाजल्यानंतर त्याची चव एक मस्त अशी लागते. तर आता इथे मी गोळा चांगला भरून घेतलेला आहे. आणि पिठी लावते आहे मी त्या कणकेच्या गोळ्याला, पराठ्याच्या गोळ्याला. आणि आता मी तो लाटणार आहे लाटण्याने. चला तर मग मी दाखवते. आता हे गोळा घेतले ना, याच्यावरती बारीक लाटणं फिरवायचं आहे. म्हणजे अलगद हाताने फिरवायचं, दाबायचं नाही, तर सगळं सारण एकदाच बाहेर निघेल. तर हळूहळू असं फिरवत सगळ्या बाजूने लाटायचं आहे. उलटा पालटा करून पण त्याला लाटायचं आहे सगळ्या बाजूंनी, म्हणजे तो एकसारखा असा लाटला जाईल. तो लाटून झाला की आता आपल्याला ह्याला गरम तव्यावरती शेकवायचं आहे. तुम्ही बघत असाल की ह्या पराठ्यामधून थोडं सारण असं बाहेर आलं आहे, दिसतंय ते बघा, ऑरेंज असं त्या
पोळीमधून. तर असं बाहेर आलेलं सारण खूप छान लागतं. असं नाही की हा पराठा बिघडला आहे, पण असं सारण बाहेर आलेलं खूप छान लागतं. म्हणून मी ते बटाट्याच्या फोडी थोड्या ठेवल्या होत्या, स्मॅश केला नव्हता. चला तर मग आता तवा गरम झालेला आहे आणि ह्या तव्याला पराठा चिकटू नये म्हणून असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला. तर हा तवा गरम झाला आहे. आता याच्यावरती मी पराठा टाकते. हे बघा, आता हा थोडा भाजत आला की त्याला हळूहळू समजेल की असा त्याचा रंग बदलतो आहे. तर साईडला आपण कडेने असं तेल सोडणार आहे, कारण की पराठ्याच्या कडा चांगल्या भाजल्या की मग तो छान खरपूस लागतो. तर बघायचं आपल्याला आणि पलटी करायचं आहे. पलटी केला की मग तरी पण त्याच्या कडेने तेल सोडायचे पलटी केल्यानंतर पण. आता दुसऱ्या बाजूने भाजत आला आहे म्हणून मी अजून एकदा पलटी करते. पराठा आपण जास्त वेळा पलटला तरी चालतो, तो कडक झाला तरी तो छान लागतो, कारण की पराठा एकदम मऊ लुसलुशीत पण छान लागतो आणि कडक पण छान लागतो. तर असा मी आत्ता लगेच खायचा होता नाश्त्याला म्हणून मी हा असा मऊ लुसलुशीत भाजला आहे आणि खरपूस पण भाजू शकता. आधीला ह्यांना मऊ छान पराठे आवडतात म्हणून मग मी हा असा भाजला आहे. हे बघा, मी तुम्हाला प्लेटीत घेऊन दाखवते कसा मस्त झाला आहे, टेस्टी एकदम यम्मी. तोंडाला पाणी सुटलं ना माझ्या पण. तर इथे मी बनवले पराठे, दिसतात असे मी पराठे बनवले त्या तव्यावर. बघा तवा कसं करून टाकलाय. इथे पराठे बनवले. चला आता खायचे. चला, ते असं सगळं घेतलेलं आहे नाश्ता. आणि आधी बस चल लवकर. ओके. हां, हे पण आहे तिथे. बसाव चला. ह्या डब्यात दही आहे आणि या डब्यामध्ये पराठे आहेत. का हो, खा ना, खूप छान लागतं सॉस बरोबर. ठीक आहे, सॉस काढते. आदूला हा पराठा आधी चल खाऊन घे. तुम्हाला सॉस पाहिजे ना, देऊ काढून बिना सॉसचं. आम्ही खाईल ना, मी घेते थांबा. हे खातील सॉससोबत आणि आधी खातोय दह्यासोबत. मी दाखवते तुम्हाला. मी आता घेणार आहे हे दही, दिसतंय हे दही आणि हा पराठा. मस्त असतात चमचमीत नाश्ता करायला या. सो असा हा नाश्ता. हे कसं झालं आधी, आवडला तुम्हाला? आवडला हा नाश्ता? छान झालाय. आधीला आवडलाय? लय भारी है ना, लय भारी. आज मी घरी आहे ना, मग रोज असं साधं सुद्धा नाश्त्याला करण्यापेक्षा मग मी म्हटलं की चला आता आज आपण पराठे बनवूया, आलू पराठा. तर ही माझी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही ट्राय करा. एक नंबर होतात. मला तर वाटतंय जगात करत असतील, पण माझ्या मतानुसार खूप जणांना हे माहीत नाही आहे ही ट्रिक किंवा ही रेसिपी. तर ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली होती, तुम्ही बनवली तेव्हा हा पराठा. ओके, चला बाय. नाश्ता करून झाल्यानंतर मी आवरावरी करायला आले. आज सुट्टी आहे त्यामुळे माझं हे रिलॅक्स चाललं होतं काम. तर मी सगळा त्या दिवाणवरचा पसारा सगळा उचलून ठेवला आणि यांचा लॅपटॉप पण मी साईडला करून ठेवणार आहे आता, कारण की मला हे सगळं साफ करायचं आहे, झटकायचं आहे. त्यामुळे मग लॅपटॉप बाजूला काढून ठेवते, उगीच पडला तर माझ्याच डोक्याला ताप. तर असं मी हे साईडला काढून ठेवते, पिलो वगैरे. आणि बेडशीट पण मी ती झटकणार आहे अशी छानपैकी. आणि ही गोधडी पण मी साईडला काढून झटकून ठेवणार आहे. आता ही मला एकदा वॉश करायला लागेल पाऊस पडायच्या आतमध्ये, कारण की पावसाळ्यात मग 2 महिने काय वॉश नाही करता येणार. तरी मी करते अधूनमधून, तरी बघू आता 1-2 दिवसात मी ही वॉश करेलच बेडशीटसोबत. मला वाटतं की ही गोधडी पण वॉश करून टाकावी. आता इथे मी व्यवस्थित ही गोधडी टकिंग करते. मी ते पिलो यांच्याकडनं गादी पलटी करून घेतली होती, तर मी डायरेक्टली त्याच्यावरती आता गोधडी अंथरणार आहे, कारण की ती सरकते ना बेडशीट म्हणून. तर त्यानंतर आता ही मग बघा मी व्यवस्थित टकिंग केली आहे गोधडी. आता त्याच्यावरती मी ही दुसरी बेडशीट टाकणार आहे. मग अशी ग्रीन होती, काल परवापासून ग्रीनच होती, आता मग ही दुसरी मी घातली आहे. सेम तीच डिझाईन आहे, फक्त कलर वेगळा आहे माझ्याकडे ह्या बेडशीटचा. तर मग ही पण छान व्यवस्थित अशी टकिंग करून घेणार आहे मी, म्हणजे कसं ते हालत नाही ना एकदा छान टकिंग केली की. आणि ह्या दोन्ही बेडशीट माझ्या कॉटनच्या आहेत, त्यामुळे त्या चांगल्या घट्ट बसतात. कारण की ज्या सिंथेटिक किंवा पॉलिस्टरच्या असतात ना त्या सरकतात. तर ही कॉटनची आहे, ही व्यवस्थित बसते. आणि कसं आहे 2 दिवसाला का होईना आपली बेडशीट चेंज केली ना की मग ते जरा स्वच्छ वाटतं बसायला, किंवा कोणी आलं तर मग ते कसं तरी वाटत नाही आपल्याला. जर वेळच्या वेळी बेडशीट बदलली ना तर मग ते छान स्वच्छ छान वाटतं आपल्याला, म्हणजे आपल्याला उठायला बसायला पण कम्फर्टेबल वाटतं आणि घर पण स्वच्छ दिसतं. तर इथे मी आता ह्या पिलो परत लावते आहे
जशा होत्या तशा. आणि सगळं नीटनेटकं करते, बघते व्यवस्थित लागल्यात की नाही लागल्यात, कसं आहे काय. तो नाश्ता वगैरे झाला, मग म्हणलं जरा क्लिनिंग करावं. तर हे असं हे झटकून गादी वगैरे पलटी करून मग मी ते नीट केलं. कपडे तर धुवून झालेलेच आहे, तिथे मी वाळत घातले. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल ना, म्हणून मग मी दाखवत नाही मॉर्निंगपासून मी काय काय कामं करते. तर सुट्टीच्या दिवशी मी भरपूर कपडे धुते. इथे शिडीवरती दिसत असेल वाळत घातलेले आहेत, इथे वाळत घातलेले आहेत. परत तुम्हाला दाखवते बाहेर पण वाळत घातलेले आहेत. इकडे वरती पण घातले होते, ते सुकले लवकर, मग मी ते काढून ठेवले. आणि आता आज सकाळी जर मी ही बेडशीट काढली असती तर मग ती आजच वॉश झाली असती, पण मी ती आज नाही काढली, थोडा लेट केला, उशीर झाला मला. तर ठीक आहे, उद्या वॉश करेल मी ही, हे की नाही. आणि हा बघा कंटिन्यू, आता सकाळपासून मी आज घरी आहे ना. पिल्लू तर आता म्हटलं थोडंसं बाहेर जावं, आज घरी आहे ना म्हणून. तर पराठे खूप छान झाले, ते इतकं पोटभर टमटमीत खाल्लेत आम्ही, आहे ना आधी. आता तर जेवायची पण इच्छा नाही, एवढे पोट भरले. बिलकुल नाही, हां बिलकुल नाही. फुल दाबून खाल्लेत सगळ्यांनी पराठे, आहे ना. आता चला ह्यांचं इथे पण थोडा पसारा आहे हा. आता आम्ही फटाफट उचलते. माझ्याच बॅग आणि टॉवेल वगैरे सकाळी घेतलेले, ती आधीची बुक आहे, अभ्यास करता करता ठेवली, खाल्लं पिल्लं आणि अभ्यासाला बसायचं सोडलं आणि मोबाईल घेऊन बसलाय. असं करतो हा, है ना. खरं बोल. सॉरी. हां लवकर आवर आणि अभ्यासाला बसायचं, तुला कळलं कळलं का. क्यों म्हणजे बघितलं आता हा असं करतो. सगळं ऐकायला पाहिजे ना मम्माचं. हां ऐकायला पाहिजे का नाही. हां करतो म्हणलं अभ्यासात. बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं की चला पहिलं सगळं पटकन आवरावं. इथं डस्टिंग वगैरे पण मी केली. तशी काही जास्त डस्ट नसते, कारण की रोज चालता फिरता पटकन हात फिरवत असते मी. हे चिवणे लावलेलं झाड आहे बघा, ह्याला नवीन एक पान फुटले. तर इथे मी पटकन क्लिनिंग करते. हे बघा, तुम्हाला कपड्याला पण दिसत असेल जास्त काही डस्ट नाही आहे, कारण की मी ऑफिसला जाताना जरी नाईट झालं ट्राय, तरी मी आल्यावरती का होईना तिथे थोडी डस्टिंग करत असते, कारण की कपाटाचा कलर इतका डार्क आहे की त्याच्यावरती धूळ दिसतेच. तर इथे मी टी व्हीवरती पण क्लिनिंग करते. हे बघा, इथे मिरर वगैरे हा क्लीन करून घेते. मिरर पण तुम्हाला क्लीनच दिसत असेल, जास्त काही डस्ट नसते. रोजच्या रोज हात फिरवला की जास्त काही डस्ट राहत नाही घरात, क्लीन राहतं घर एकदम छान असं. असं मी आवरले आणि आता आम्ही दोघं चाललो आहे. तर कुठे चाललो आहे, आम्ही चाललो आहे प्लांट्स घ्यायला. तर चला तिकडे गेल्यावर सांगते. चला सगळं बंद करून अगदी घरीच बसणार आहे. आता चल जाऊ, मी जाऊ का, परत येते. इथे ना हे स्टँड आहे, छान आवडलं मला, पण 900 रुपये. बघूया आता झाडं काय काय ते. चला आतमध्ये तुम्हाला दाखवते. हा किती शांत थंड वाटलं बघा. इथे सगळे असं प्लांटर्स लावलेले आहेत, इथे पण लावले. बघू इथे पण छान छान प्लांट्स आहेत, सगळे छोटे छोटे इथे खाली लावले. दिसतं किती झाडं आहेत, फुलं फुलं किती कलरफुल. वाव. आणि आम्ही दोघं आलोय. इकडे कुंड्या वगैरे आहेत. मला हे छोटे झाडं आवडलेत, मी दाखवते तुम्हाला. काही घ्यायचं बघा, कसं आहे.
हे सांग पाहिजे ना. हे द्या. पॉट में पॉट है क्या? इथे ह्या नर्सरीवाल्या दादांनी ना आम्हाला ते सगळे झाडं पॉटमध्ये लावून दिले. म्हणजे घरून जातानाच आम्ही असं ठरवलेलं की झाडं घेतले तर तिथूनच कुंड्या घ्यायच्या आणि तिथूनच लावून आणायचं. कारण की मग घरी मग ते झाडं पण आणा, कुंड्या पण आणा, माती पण आणा आणि मग लावा. त्यानंतर ते उरलेली माती परत सांभाळत बसा. त्यापेक्षा हे इझी वाटतं. नंतर त्यांनी झाडं लावून मग आम्ही बाईक नेलेली, कसं न्यायचं घरी. मग त्यांनी एक सोल्युशन काढलं. ह्या पोत्यात 2 झाडं ठेवली आणि त्याच्यामध्ये एक कोंडी ठेवून ती मग आम्ही घेऊन आलो. मी मागे बसले आणि मी मांडीवर ठेवून घेऊन आले ही झाडं व्यवस्थित. आधीला फोन करून इथे बोलवलं होतं झाडं घ्यायला. ये बाबा इकडून ये. जमेल तुला ही कुंडी घ्यायला वरची? बरं आहे असं. पकडता येईल? हां हां चल ये घरी, मी येते. कसं आपण कसं न्यायचं? घरी आल्यावरती मी सगळे झाडं असे सेट केले मस्तपैकी आणि तुम्हाला त्यानंतरचा फायनल लुक दाखवते. मी माझे झाडं मी कसे लावले घरासमोर ते. ठीक आहे. हे बघा हे छोटंसं झाड मी इथे लावलं आणि बाजूचे पण झाडं सेट केले. चला आता आपण बघूया की माझं घर म्हणजे दार कसं दिसतंय झाडं लावल्यानंतर. आणि पप्पांनी सांगितलेलं की चमेलीचं झाड घेऊन ये, त्याला छान फुलं येतात आणि त्याचा छान सुगंध पण येतो. तर त्यासाठी मग चमेलीचं झाड आम्ही आणलेलं. हा आधी पाणी घालतं आहे झाडांना आणि हा दारातला शेवटचा लुक आहे म्हणजे झाडं लावल्यानंतरचा. तर कसा वाटला हा लुक तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिकडे 3 कुंड्या आहेत अजून, त्या 3 कुंड्यांमध्ये 3 रोपं बस. सो असे झाडं सगळे लावून झालेत आणि मी आता चेंज केलं आहे आणि मी इथे बसली आहे. आधी इकडे बसलं आहे. यस. ठीक आहे. आणि आता मी तर काही जेवले नाही. आधी तुला जेवायचं आहे? कारण की पराठे इतके खाल्लेत ना पोटभर, अजून भूक नाही लागली. आणि मी काय केले, मुगाची आमटी केली, मुगाच्या डाळीची आमटी. आणि बघू आता जरा वेळाने जर ह्या दोघांना जेवायचं असेल तर मग जेवतील. कारण की मी आता झोपणार आहे. मी आरामशीर झोपणार आहे. काय का? मला लय कंटाळा आला, आता मी झोपणार आहे. काय वाटतं तुम्हाला? मी झोपा वाटतं ना? मला वाटतं मी झोपावं. आणि इथे कपडे वाळत घातलेले आहेत हे सगळे, तर त्याची ती शॅडो पडती आहे. बघू संध्याकाळी मी त्याच्या कपड्यांच्या घड्या घालन. त्याला पण बघा कंटाळा आला आहे. आणि मी झोपले ना, मी माझ्या शेजारी येऊन गुपचूप झोपते आणि मला विचारते कशाला झोपायचं आहे तुला. असं छान आहे हे. तरी तो उभे राहिले काय व्हिडिओ ती यायला ना आवडत नाही वाटतं. कसे उभे राहिले दिसते? आले बसले तर इथे बसले. झाडं आवडले तुम्हाला? आवडले ना? आवडले यांना पण झाडं आणि मला पण झाडं आवडले. आणि आदू बेबीला आवडले का? त्याला नेलं नव्हतं आम्ही. मला नेलं हिने. आता तिथंच जर तुला बसवलं असतं तर झाडं कापले ते झाडं का आणले असते? बरोबर आहे का नाही? मग झाडं आणायची कशी म्हणून मग तुला नेलं नव्हतं. असं आवडले ना पण तुला मम्मा शिन्नी? आता हाच काळजी घेणार झाडांची. हां मग लक्ष ठेवणार ना. आता बघा छोटे छोटे मुलं येतात, पानं फुलं तोडतात, मग आधी लक्ष देणार. ठीक आहे. ठीक आहे. गुड डिसिजन. ठीक आहे. चला तर मग मी आता झोपते आणि संध्याकाळी तुम्हाला भेटते. ठीक आहे. थोडं म्हणजे जास्त वेळ नाही झोपणार, एक अर्धा 1 तासभर झोपणार आणि भेटणार संध्याकाळी. हाय. तर आत्ताच मी झोपेतनं उठली आहे आणि आवरले बघा. आधीने बघा कसा पसारा केला आहे, पाणी बिणी पिऊन. आता तो मी आवरणार आहे आणि आता आम्ही पटकन चहा पिणार आहे. आता 5:30 वाजले असतील. तर चलो आधी चला चहा प्यायला. बसला नाही म्हणतो बसला. बरं मी कशी दिसते? चांगली दिसते ना? वाव. ठीक आहे. आणि इथे आधी बसला आहे हे बघा. नुसतं हाय हाय. चला आवर. चला आम्ही चहा पितो. आणि चहामध्ये काय काय बनवले बघा. चहा पिण्यासाठी चहा केला आणि इथे मी तवा ठेवला आहे, गरम झाला दिसते तुम्हाला, वाफा निघतात. आता मी ब्रेड आणि बटर इथे टोस्ट करणार आहे. चलो. असं टोस्ट करायला ठेवलेत आणि इथे दुपारचं जेवण यात डाळ आहे. ठीक आहे. चला तर मग आता
सो इथे मी चहा आणलाय. तू बसलाय. आधीने तर अर्धा निम्मा ब्रेड खाल्ला पण भूक लागली मला. भूक लागली. बरं खा खा. बघा यांचं इथे काम चाललंय म्हणून थांबलंय. ठीक आहे, आता आम्ही चहा पितो. मस्त ब्रेड टस्ट चहा खातो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगताल ना. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघितली, आवडली तर लाईक करा एक. चला आता अजून पुढे बघा व्हिडिओ. तर चहा वगैरे पिऊन झाला. चहाच्या आधी मी झाडलोट केली होती. तर हे चपल्या वगैरे व्यवस्थित ठेवून पायपुसणे वगैरे झटकून मी आता परत एकदा झाडलोट करणार आहे. तर इथे चटई चहा पिताना घेतलेली ना ती बाजूला ठेवते आणि पटापट झाडून घेते. कारण की ना मग तिन्ही सांजेला दिवा वगैरे लावायचा असतो ना, म्हणून मग असं फटाफट मी झाडून घेतलं घर. आणि आता कोपरे नाही झाडले मी, मधूनच झाडून घेतलं. कारण की आधीच चहाच्या आधी मी झाडून घेतलेलं. मग त्यानंतर म्हणलं परत कशाला एवढं सगळं झाडून घ्यायचं, म्हणून मग मी मधला सगळा कचरा काढला. जे नाही का चहा प्यायला बसलेलो, मग ते ब्रेड वगैरे तुकडे पडलेले, मग ते सगळं मी झाडून घेतलं. आणि इथे बघा दाराच्या बाहेरचं पण मी सगळं झाडून घेते, पायपुसणे वगैरे झटकून. आणि मांजरमध्येच बसली आहे, ती उठत नव्हती म्हणून तिला अशी उचलून बाजूला ठेवली. आणि सगळं झाडून एका बाजूला घेऊन किचनमधनं पण मी झाडून घेऊन आले. आणि किचन ओट्या क्लीन करून मग ते झाडून घेऊन आले. मी ह्याच्यात कट केले, पण सगळं आतमधलं आवरून मग मी ते सुपलीत केर भरून फेकून दिला कचऱ्याच्या डब्यात. तर असं सारखं म्हणजे घर झाडून घेतलं की मग स्वच्छ वाटतं घर जरा. तर चला तर मग आता पुढची तयारी. त्यानंतर मग मी अशी भांडे घासायला घेणार आहे आता. आणि माझे जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती आहे की मी दारामध्ये म्हणजे बाहेर घराच्या भांडे घासते. तर हे बघा इथे मी भांडे घेऊन बसली आहे घासायला. संध्याकाळचे चहाचे, दुपारच्या जेवणाचे असे सगळे भांडे मी इथे घासते. आणि नळाला पाणी नव्हतं आलं बरं का, हे ड्रममधनं मी पाणी घेतलेले आहे आणि मी भांडे घासते सगळे. चला तर मग आता पटकन काम आवरते आणि पटकन भांडे घासून घरात आणलेत मी इथे. माझे भांडे झाले. आणि हे बघा काय करताय हो? बत्ती पुसतोय. बत्ती म्हणजे काय सांगा सगळ्यांना बघू. दिवा आहे तेव्हा देवाला दिवा लावतात ना, तो पुसतात. धुतला ना मी तो आत्ता, म्हणून हे क्लीन करतात. इथे दिवाबत्ती झालेली आहे आणि बघा देवघर किती छान वाटतं. एकदा बत्ती लावली ना की मस्त वाटतं, देवघर प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर आता दिवाबत्ती झाल्यानंतर मी मग आले किचनमध्ये स्वयंपाक करायला. इथे मी भात धुवून ठेवला. आणि भात धुवून ठेवल्यानंतर मग मी भाजी निवडायला आले बाहेर. आधी या ते घेऊन ये दही. ह्याला दही खायचं घेणार आणि दही खाणार. खातो ना. इथं बघा मी भाजी निवडती आहे आठवड्याची. म्हणजे आठवड्याची आज नाही, पण आज उद्या 2 दिवस चालेल भाजी आहे. मग मी मध्ये आधी कधीतरी आणून मग बनवेल भाजी. हे मम्मा निघते का? मी त्याला काढून देते. ओ काढलं. गुड. चला कडक भाजी निवडते आणि मिळते तुम्हाला. लोकांची दिवाबत्ती चालली. टिंग 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 घंटीचा आवाज येतोय. चला काय चाललंय बघू. हे बघा हे पुसून आहे ना, हा डब्बा दिसतोय का, हा डब्बा पुसून त्या वाटीच्या कडेला घेतलंय दही. आणि मग आता हा खाणार आहे. हा इतू सापी नाही छोडेगा तू, है ना? नाही, बिलकुल नाही. हाँ? बचपन जाएगा ही नहीं तेरा. हाँ? यस. कैसे लग रहे हैं? यस. मस्त. अमेजिंग. खा अभी. खा कुठं आणलं. हा चल खाऊन घे. मी घरी असले ना नेहमी नोटंकी चालू असते. ठीक आहे, काय ना काहीतरी संपवणार म्हणजे आज संपवणारच दही आहे का नाही. आणि याला दही खूप आवडतं. मी लावायचे दरवेळी, पण आता कसं वातावरण थोडं बदलायला लागलं त्यामुळे मी हे दही लावलं नव्हतं. हे बाहेरून आणलं होतं आणि थोडं विरजणाला ठेवलेलं. मला ह्यालाच अजून दही करता येईल. ते दही गेला आता पोटात आहे ना. नाही तू घेऊ शकते, एवढं काय नाही नको साखरेचं थोडे होते आता. खा तू खा. आपण नवीन आणू, एवढं काय त्यात आहे का नाही. का तो आता स्वयंपाक वगैरे झालाय आणि मी इथे बसली आहे. आधी इथे बसलाय. किती वाजले दाखव मम्मा. लॅपटॉपमध्ये दाखवतो तुम्हाला किती वाजले. हळूहळू बाबा, कामातला एक तर किती आहे. 8:36 झालेत. 8:36. 8:36. तेच ते
आणि आम्ही जरा वेळाने एक 10-15 मिनिटांनी किंवा मग अर्ध्या तासाने किंवा मग 1 तासाने का होईना आम्ही जेवायला घेऊ, तेव्हा तुम्हाला भेटू, आहे की नाही? आता तर भूक नाही लागलेल्या आहेत, भूक लागली की आम्ही जेवायला घेणार आहे. चला तर मग थोडंसं मी तुमच्याशी बोलते थोड्या वेळाने जेवायला बिवल्यानंतर. चला. आज मी बनवल्यात चपात्या, दिसते चपात्या बनवल्यात. त्यानंतर भाजी दाखवते. भाजीची रेसिपी तुम्ही पाहिली, ही भाजी बनवली आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे फिश तळलेत, 2 फिशचे तुकडे आणले होते. त्यानंतर भात, गरम गरम भात बनवला आहे. त्यानंतर इथे वरण गरम केलं दुपारचं. आणि इकडे डाळ बनवली आहे, मुगाची डाळ, ठीक आहे. असा हा माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत. चला जेवायला. आता आम्ही जेवायला बसतोय, आधी पण बसलोय आणि इथे सगळे जेवण घेतलं, रात्रीचं जेवण चाललंय. तर चला मग दाखवते मी काय काय घेणार आहे ताटात. अजून तरी काय घेतलं नाही आहे, आता घेते. हा आहे आजचा मेनू. आजच्या मेनूमध्ये बनवलेलं आहे चपाती, त्यानंतर ही घेवड्याची भाजी म्हणजे बीन्स, त्यानंतर मुगाच्या डाळीची आमटी, इथे एक फिश फ्राय केलेला आहे हा, आणि काकडी ठेवलेली आहे सोबत. याच्याच सोबत आता आहे वरण आणि भात. तर तो आता ताटात जागाच नाही आहे, चपाती संपल्यानंतर वरण भात दाखवणार आहे किंवा खाणार आहे. तर या जेवायला. तुम्हाला कशी वाटली ही डिश आजची ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर असं हा आजचा पूर्ण दिवस. आता आम्ही जेवतोय म्हणजे संध्याकाळ झाली आहे, आजचा दिवस संपला आहे, म्हणजे कामं बाकी आहेत. पण व्हिडिओमध्ये एवढंच. तर आजचं तुम्हाला सगळं रुटीन कसं वाटलं? आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो फुलांच्या, म्हणजे झाडं घ्यायला. तिथला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केली. तोपर्यंत भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.